नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसे करते बघितले। आज आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे ते आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, त्याचे एक सूत्र आहे अंशाधिक अपूर्णांक बरोबर भागाकार, पूर्णांकामध्ये भागाकार आणि अंशामध्ये बाकी आणि खाली छेदामध्ये छेद, जो छेद आहे तो छेद आपण लिहायचा असतो। बघा उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगतो, 8/7 याचा आपल्याला काय करायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे। बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर मग काय करावं लागेल, 7 ने छेदाने अंशाला भागायचं, छेदाने अंशाला भागायचं, छेदाने अंशाला, छेद किती आहे 7, छेदाने अंशाला भागायचं, कळलं? 7 × 7 किती राहिले बाकी 1। बघा मग आपण काय म्हटलं, सूत्र काय म्हणजे आपला भागाकार म्हटलं, भागाकार 1, भागाकार पूर्णांकामध्ये लिहायचं, भागाकार पूर्णांकामध्ये लिहा, नंतर बाकी लिहायचं आहे, बाकी किती आहे 1, बाकी अंशामध्ये लिहायचं आहे आणि छेद जसा तसा लिहायचा आहे, छेद जसा तसा लिहायचा। बघा आता उत्तर बघा, टाळा करून बघा, 7 × 7 7 + 1 8 8/7 आलं बरोबर, ठीक आहे। तसं मी दुसरं उदाहरण तुम्हाला समजून सांगतो परत एकदा। बघा विद्यार्थ्यांनो परत एकदा बघा, 9 छेदाने अंशाला भागायचं, छेदाने अंशाला भागायचं, 9×8 = 72, 9×8 = 72, 9×9 = 81, 9×9 = 81, 81 किती आलं उत्तर, बाकी किती राहिले 1, बाकी किती राहिले 1। मग मी काय सांगितलं होतं, जे भागाकार ते काय लिहायचं पूर्णांकामध्ये, भागाकार पूर्णांकामध्ये लिहायचं आणि जे बाकी आहे ते लिहायचं अंशामध्ये, बाकी किती आहे 1 आणि जो छेद आहे तो तसा तसा लिहून घ्यायचा। बघा इथे काळा बघा, 9×9 = 81, 81 + 1 = 82, 82/9 समजलं का? तसं तिसरं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही मला कमेंट करून त्याचं उत्तर द्या, ठीक आहे? ओके।